the subject division A. D.D. Ronge, sir. Digvijay, sir. He's dealing with RAC, no? Yes, sir. RAC. Okay, how is he teaching? Good, sir. No problem. For Good, no RAC problem. subject. Sonali, any No suggestion, problem. any problem? No, sir. Any improvement point you want to add? Or whatever it is going on, it is well? It is well, sir. It is well, no problem. ठीक है. Or who is teacher SB Bhosle, sir? हाँ सर भोसले सर. Bhosle, sir. No problem How? for them also. No problem for them. No problem. Sonali, No problem, or sir. no problem. POM. The next सर subject is सर ORचं एक सांगायचं आहे. हा. त्यांचं न्यूमरिकल्स आहेत ना तिले मोठे मोठे आहेत. म्हणजे ज्या न्यूमरिकल्स मोठे आहेत ते त्यांनी क्लासमध्ये जर फळ्यावर जर असं कॅमेरा पुढे शिकवलं तर समजेल. म्हणजे जे मोठे आहेत तेवढंच प्रत्येक न घेण्यापेक्षा. न्यूमरिकल प्रॉब्लेम. हा त्याचं मोठे मोठे आहे जास्त ना. मग असं स्लाइडवर एका बसत नाही. मग 2 3 4 स्लाइड जातात अशा. हा. त्यामुळं जे फक्त जास्त मोठे वाटते किंवा असं ते जर डायरेक्ट फळ्यावर शिकवलं तर बरं होईल. Okay, that is one suggestion. Okay, any other? Nice. Okay, POM subject, POM. Yes, sir. Chavan, sir. We are Chavan, sir. No Any problem? No, sir. No problem. Sonali, No problem, sir. any suggestion? हा. त्यांनी पण प्रॉब्लेम ब्लॅक बोर्डवर घेतलं तरी चालतं, ग्रीन बोर्डवर. त्यांना हे आहेत का प्रॉब्लेम आहेत का? म्हणजे सकाळी सरांचं लेक्चर चालू होतं तेव्हा स्लाइड बंद पडल्या होत्या. मग ती प्रॉब्लेम समजत नव्हतं. जे प्रॉब्लेम आहेत ते ग्रीन बोर्डवर घ्यावेत का? हा. म्हणजे मोठे मोठे जास्त आहेत किंवा 1-2 स्लाइड मध्ये बसत नाहीत ते. हा ठीक आहे. ACE ऑटोमॅटिक कंट्रोल इंजिनिअरिंग. सर त्यांचं समजलेलं सर शिकव म्हणजे ऑनलाईन समजत नाही कायच. म्हणजे असं भरपूर सगळी मुलं पण म्हणतात काय समजत नाही. सरांना ऑनलाईन शिकवायला पण म्हणजे अडचणीच येते जरा. कधी नेटवर्कचा इश्यू असतंय. नंतर मग असं ऑनलाईन मला प्रॉब्लेमच येतो. नेटवर्क सोडून टीचिंग मध्ये नेटवर्क जर आपण निग्लेक्ट केला बाकीचं टीचिंग मध्ये पण एवढं नाही समजत. नाही समजत. काय म्हणजे काय होते नक्की? काय प्रॉब्लेम काय बेसिक का तो सोनाली? सर ते फक्त रीड करून दाखवतात सगळे PPT. रीड करून दाखवतात. एक्सप्लेन करत नाहीत नीट. एक्सप्लेन करत नाहीत जास्त नीट. ओके. बी डिव्हिजनला पण सेमच टीचर आहेत. बी डिव्हिजन मधून कोण आलंय? रोहन. हा, बी डिव्हिजन मधून तुमचं काय म्हणणं आहे ACE बद्दल? कायच कळत नाही. कायच कळत नाही. काय समजत नाही. नाही. कशामुळे म्हणजे काय प्रॉब्लेम होतोय नक्की? सर का वाचूनच दाखवतात सर. ते काय कळत पण नाही सर सांगितलेलं. हॅलो. सर हॅलो. हा पवार. हॅलो. सर हा काय नाही सर. ते जरा फास्ट मध्ये पण घेतात आणि डायट कंटिन्यू चालू असतंय त्यांचं. म्हणजे ब्रेक नाही काय नाही मध्ये ना म्हणजे सांगत नाही. काय होतंय? कंटिन्यूस टीचिंग असतंय. कंटिन्यू चालू. हा कंटिन्यू टीचिंग असतंय. हा. मुलं काय म्हणतात ती पण बघत नाही. ते ह्याच्यात चॅट बॉक्स मध्ये पण मुलं सजेशन ती देतात. तुम्ही असं करा ते नाही बघत. आणि सर फर्स्ट चॅप्टर पहिल्या दिवशी संपला होता. तो लय फास्ट गेला. म्हणजे पहिल्या दिवशी ते सिलेबस सगळं सांगितला आणि चॅप्टर पण संपला. काही समजलंच नाही पहिल्या दिवशी. आणि त्या दिवशी नेटवर्कचा पण लय अडचण आली होती ना. म्हणजे 15-20 मिनिटं पण नीट चाललं नाही लेक्चर. आणि दुसऱ्या दिवशी मग डायरेक्ट सेकंड चॅप्टरच घेतलं होतं सरांनी. दुसऱ्या लेक्चरला दुसरा चॅप्टर घेतला काय? हा पहिल्या चॅप्टरचे काय रिव्हिजन वगैरे घेऊ द्या काय?
हा सर रिव्ह्यू बेसिक काहीच घेतली. कळत नाही. म्हणजे काय काय करायचं? माहितच नाही, म्हणजे चॅप्टरचं नाव पण माहित नाही कोणाला की काय आहे ते. कारण सर ती नेटवर्कचा इश्यू होता, आवाज ऐकू येत नव्हता. सर अर्धा तास त्रास झालता की सर लेफ्ट होऊन, म्हणजे त्यांना माहितच नाही लेफ्ट झालतं नेटवर्कमुळं. मग ते तसंच त्यांनी टीच केलं वाटतं. म्हणजे सरांना माहितच नाही नाही म्हणून नाही, ते सर फक्त लेफ्ट रिपीटिंग होत होतं. झालतं. सर का ते सरच पहिल्या लेफ्ट? दिवशी नेटवर्कचा होय. लय 1-2 दिवस त्यांना प्रॉब्लेम आलता. हा. त्यामुळं तो लहान आहे वाटतं चॅप्टर, पण काहीच माहित नाही त्याबद्दल. हम्म. समजत नाही म्हटल्यानंतर लिहून घ्या म्हणतात सर. समजत नाही म्हणल्यावर लिहून घ्या. हा, ठीक लिहून घेतल्यानंतर 50% तर कळेल म्हणतात. आहे. बरोबर. ठीक आहे. ठीक, पुढचा कुठला सब्जेक्ट अजून काय सांगायचं आहे का एसीए बद्दल? नाही. First point I have written, we are not understanding this subject. He is reading only slides. He is not giving explanation. Students are not understanding this subject. Fast teaching, continuous teaching. He is not taking सर students into confidence. First chapter was over in first lecture only. Any more point? सर रायटिंगला खूप टाइम देतात, म्हणजे Huh? रायटिंगला खूप टाइम देतात. म्हणजे 3-4 लाईन असतील ना न्यूमरिकल्सचे, तर त्यासाठी जवळपास 5 ते 10 मिनिट सर वेट करतात. त्यामुळं लेक्चरचा अर्धा वेळ तसंच जातं. He is giving more time for writing, for सर small content. Okay. Any more? नो सर. Okay. Next subject, ED, entrepreneurship development. No, both subject teacher I think Khomne sir for both division. हा सर. Both students can give feedback now. नो प्रॉब्लेम सर. No problem from A division. नो Ad, Rohit and Sonali. नो प्रॉब्लेम. No नो problem. प्रॉब्लेम. B division. नो प्रॉब्लेम. From B फक्त division सर also no एक्झाम्पल problem. जास्त द्यायला Ha. पाहिजेत. एक्झाम्पल्स. Examples. Which kind of हा, examples? म्हणजे त्यांनी ते काल टाइप्स ऑफ एंटरप्रेन्योर शिकवले होते, Ha. त्यात त्यांनी फक्त ते एक्सप्लेन केले. आणि आज जेव्हा MCQ वगैरे विचारले त्यावेळेस सगळं कन्फ्युजन होत होतं. त्यामुळे थोडे एक्झाम्पल्स दिले तर समजतंय सर. Which type of example he is giving? म्हणजे एक्झाम्पल देत नाहीयेत असं म्हणतोय सर. He should give more examples for better हा, understanding. हा सर. येस सर. For better understanding. Okay. Any more suggestion? नो सर. No. Okay. Any other issue apart from subjects, etc.? Anything you want to say? Maybe in administrative something. सर लेक्चरचा म्हणजे पूर्ण दिवस जातो लेक्चर मध्ये. थोडं टाइम कमीच. मी आज सेशनला पण बोललेलो, पण त्यांनी फक्त शेड्यूल चेंज केला. टाइमचं हा. काय झालंच ना. मग काय म्हणजे पाहिजे तुम्हाला? असं म्हणजे 4 ते 5 लेक्चर आहे ना ते कॅन्सल करा सर, कारण डेटा कुठलं? पण आम्हाला पुरत नाही. कुठलं? 4 ते 5 लास्ट लास्ट. 4 ते 5 पैकी लेक्चर असते काय? हो हा. सर. आणि सर आता पूर्ण लेक्चर असं 2 तास आणि 1 तास असं पूर्ण 5 तास लेक्चर आहे. पण पहिलं हा. 2 तासाचं लेक्चर झालं की मध्ये 1.5 तासाचा ब्रेक आहे, आणि पुढचं 2 तासाचं झालं की परत अर्धा तासाचं आहे. हे 2 तास कशासाठी मग? असं कंटिन्युअस होतंय म्हणून म्हणताय का? हा नाही सर, म्हणजे ब्रेक ब्रेक असतो. ब्रेक दिलाय ते, म्हणजे आहे शेड्यूल मध्ये हा. 1.5 तास आणि परत अर्धा तास. मग त्याच्यामुळे पूर्ण दिवस जाते. म्हणजे ते 5 तास आणि 2 तास 7 तास. आणि मग लेक्चर जर असे एक म्हणजे सकाळी जरी 9 ला जरी चालू केलं आणि हा. दुपारपर्यंत संपलं, म्हणजे 4 तास घेतलं किंवा 5 जरी घेतलं तर दुपारनं चालू केलं तर पूर्ण दिवस राहते ना. कारण म्हणजे असे भरपूर आहेत की म्हणजे गेटचा पण स्टडी करते, परत काय इंटर्नशिप कोर्स ऑनलाईन करायला लागलेत, त्यांनी आधीच चालू करून Okay, ठेवलं ना. okay. Okay. I will write. Okay. You want to have less online teaching. हा So सर. time should be reduced. Like this I will write. हा, आणि Online. 2 हा. लेक्चर मधलं टाइम पण कमी केला तर म्हणजे 1.5 तासाच्या जागी अर्धा पाऊण तास जरी ठेवला ना हा. तरी हा. सुद्धा होतंय. कारण त्या लास्ट एका लेक्चर मुळे ते 1.5 तास द्यायला लागतंय आणि पुढचा अर्धा तास. Okay, okay. Any more? Any more? This will be common to both. I will write. Okay. B division. Now A division you can leave. Rohit and Sonali if you want ओके to. सर.
थँक्यू. बी डिव्हिजन रॅक सब्जेक्ट एस एम काळे सर. गुड सर, नो प्रॉब्लेम. नो प्रॉब्लेम सर. नो प्रॉब्लेम. Okay. Any suggestion for improvement, etc.? Any suggestion? Or whatever it is going on, okay. ओके सर. Okay. तर फक्त स्लो घ्यायला लागले. Huh? स्लो होत आहे, सिलेबस भरपूर आहे ना. आता फक्त Okay. You are 3-4 worried about syllabus. नाही सर, 3-4 पॉईंट झाले आतापर्यंत फक्त. Okay. Increase speed. Okay. OR, मोठे सर. नो प्रॉब्लेम. नो प्रॉब्लेम. No problem. न्यूमरिकल्स ब्लॅकबोर्ड वर घ्यायला सांगताय. ते Okay. Same like that suggestion. A division suggestion. हा सर, कारण सर टाईप करून सांगतात ना, त्यामुळे ते तेवढं कळत नाही. On the green board. Okay. OR is different. Automobile. Last subject your. Automobile engineering. ऑटोमोबाईलचं पण नाही सर काय प्रॉब्लेम. Huh? नो प्रॉब्लेम सर, फक्त त्यांचा नेटवर्क इश्यू असतो, बाकी काही प्रॉब्लेम नाही. Network issue. हा सर, प्रत्येक लेक्चरला असं थोडं हे होतंय अजून मधून. काय होतंय? म्हणजे सर मधूनच लेफ्ट होतात, किंवा त्यांचे व्हिडिओ येत असेल तर ऑडिओ येत नाही, हा. किंवा त्यांची स्लाइड हे होत नाही. सर मधनच ब्रेक होतोय आवाज. स्क्रीन त्यांचं शेअर होत नाही, असं होतंय सर. हा. व्हॉइस वगैरे ब्रेक होतोय, कधी व्हिडिओ ब्रेक होतोय असं काय? हा सर. हा ओके. एनी अदर? बाकी झालं आपलं सोनवणे सरांचा आणि खुमणे सरांचा घेतलाय. अजून काय सांगायचं आहे का? दुसरं नाही काय? सर, फक्त लेक्चरचं टायमिंग रिड्यूस करते. लेक्चरचं टाइम फक्त रिड्यूस करायचा आहे का? हो सर. ओके. Any more you can take. Whenever there are suggestions, you can directly contact. No problem. ओके. Thank you. You Okay, can leave, Yes, no sir. problem.